नमस्ते मित्रांनो, आपल्या प्रवीण सुतार स्नेक सेवर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। इथे दावडवाडीमध्ये शेख वस्ती इथे एक नाग निघाला आहे असं आम्हाला कॉल आला होता आणि त्या कॉलनुसार आम्ही इथं लोकेशनला पोहोचलो आहे। तर त्या लोकेशनमध्ये असं आहे की तिथं खूप पेंड्या आहेत, वैरण आहे, ह्याच्यामधून आता काढायचं म्हणजे खूप मुश्किल आहे, कारण ह्याच्यामध्ये बिळं वगैरे असू शकतात, उंदराची बिळं वगैरे असू शकतात आणि इथे सगळेजण आम्ही इथे कामाला लागलो आहे। तर साप कोणता आहे, कोणत्या जातीचा आहे, विषारी आहे बिनविषारी आहे याची माहिती आपण पकडल्यानंतर सांगू। मित्रांनो, हा आहे इंडियन स्पेक्टेकल कोब्रा, म्हणजे आपण त्याला भारतीय नाग म्हणतो। जवळजवळ 4.5 नाग आहे, फुल साईज आहे, तो मोठा आहे, छोटा वगैरे काही नाही आहे। पुणे जिल्ह्यामध्ये मी स्पीचचं काम करतोय, सापाबद्दलची माहिती वगैरे किंवा त्याच्याबद्दलची समजुती आणि गैरसमजुती। तर समजूत काय असते, गैरसमजूत म्हणजे काय, लोकांना फक्त साप बघितलं की मारा, ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही त्यांना। आणि आणि विशेष म्हणजे खेड्यामध्ये लवकर सर्पमित्र भेटत नाहीत। शेतकऱ्यांची व्यथा अशी आहे की त्यांची लहान मुलं असतात, ते येतात जातात, एखादं वैरणामध्ये हात घालतात किंवा एखाद्या काठीवर घेऊन खेळत असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा साप बसू शकतो। पण तो साप कोणता आहे ही लोकांना माहिती नाही। तर सापाचं पूर्ण माहिती आणि त्याचं विष काय आहे, जाती कोणती आहेत, विषारी कोणती आहेत, बिनविषारी कोणती आहेत आणि बिनविषारी कोणती आहेत, असं सापाचे 3 वर्गामध्ये येतात। ॲक्च्युली सापाचं कसं असतं, एक न्यूरोटॉक्सिक विष आणि एक हेमोटॉक्सिक विष नावाचं एक 2 प्रकार असं विष असतं। आणि जे निमविषारी असतं त्याच्यामध्ये हेमोटॉक्सिकचं प्रमाण खूप कमी असतं आणि न्यूरोटॉक्सिकचं पण प्रमाण खूप कमी असते। त्यामुळे हे लोकांना मारण्यासाठी सापाचे वापर होत नाही, ते फक्त भक्ष्यांना वगैरे पकडण्यासाठी किंवा एखादं समजा त्याच्यापेक्षा जर जास्तीचं मोठं शिकार असेल तर त्याला ते मारून टाकून नंतर ते गिळण करतात, असं हे सापाचं निमविषारी सापाचं वैशिष्ट्य आहे। तर ह्या सापांना मारू नये, जवळच्या सर्पमित्राला बोलवा, कारण काय त्याच्यामध्ये स्वतःची पण जोखीम आहे आणि सर्पमित्राची पण जोखीम आहे। त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मूक जनावर आहेत आपल्या घरामध्ये, जे आपण सांभाळून ठेवलेले आहेत, जे जर्सी असतात, म्हशी असतात, गाई असतात, शेळ्या असतात, कोंबड्या असतात। आज जर विचार केला तर आपण त्यांना लहान बाळासारखं आपण वाढवलेलं असते प्राण्यांना, मूक प्राण्यांना। तर ते प्राणी काय करतात, त्यांना जर चावलं की ते मरून जातात बिचारे, त्यांना पण आता त्यांना काय सांगता येत नसतं, तोंड नसतं। त्यामुळे आपण काय करतो, आपण जवळच्या माणसांना किंवा जवळच्या सर्पमित्राला बोलून ते साप पकडतात, बोलून वगैरे घेतलेलं असतं। आणि अशामध्ये साप, आणि इथून पुढे मला एक असं सांगायचं आहे की लोकांना साप दिसला की ज्यांना दिसलाय साप तो तिथेच थांबून त्यांना पाहत राहावं। सापाचं एक्झॅक्ट सर्पमित्राला ते पकडण्यासाठी सोपं होईल, कारण मी इथं बघितलं आहे तो तिकडे गेला आहे, मग नंतर इकडे बघितलं होतं, हे असे सबब वगैरे सांगितलं की नाही, आम्हाला सुद्धा खूप अवघड होतं की आमचं पण बिनाकामाचं अपडाऊन होऊन जातं। आणि साप नेमका धामण असते काय नाग असते ते पण लवकर काय समजलं जात नाही, आणि अशामध्ये नंतर जर सर्पदंश झाला की माणूस मरू शकतो। तर आपल्याकडे असंच यूट्यूबमध्ये नवीन माहिती आहेत, तर हे माहिती वगैरे आणि सापाबद्दलची पूर्ण माहिती जर पाहायचं असेल तर आमच्या स्नेक सेवर प्रवीण सुतार पुणे हडपसरचे मी अजूनसुद्धा काम करते, मला अजूनसुद्धा तिथले फोन वगैरे येतात। माझे तिथे 4 स्टुडंट आहेत, 4 मुली आहेत माझ्या तिथं, माझे विद्यार्थी आहेत, ते पण त्यांना सर्पाचं पूर्ण त्यांना प्रशिक्षण देऊन ते आता स्वतः हँडलिंग करतात, स्वतः जातात, ॲज अ व्हिजिटर म्हणून जातात, तिथं लोकांना जाऊन तिथं पकडतात। इतकं कौशल्य आपण तिथं पण पोहोचवलं आहे। ज्यांच्या मनामध्ये सापाची भीती आहे, सापाची पूर्णतः भीती काढण्यासाठी माझ्याकडे थोडंफार नॉलेज आहे, मी काय एवढा मोठा नाही आहे पण नॉलेज चांगलं आहे। जे नॉलेज आहे ते माझ्याकडे परफेक्ट नॉलेज आहे की सापाबद्दल आपण दूरसुद्धा कसं थांबलं पाहिजे किंवा त्याची पूर्ण माहिती कशी आपल्याला आत्मसात केली पाहिजे, त्याच्याबद्दल भरपूर माहिती आहे। कृपया करून तुम्ही आमच्या पण पोचा आणि तुमच्या जी समजुती गैरसमजुती आहेत ते तुमच्या शंका वगैरे दूर करण्यासाठी आम्हाला एकदा अवश्य भेटा। धन्यवाद।